संत तुकाराम महाराज विजेच्या निमित्तानं जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा जगद्गुरू संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर श्री क्षेत्र देहू या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला आहे। यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलीप सोनेगरा ज्वेलर्स यांना वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया अँड इंजिनियर्स फाउंडेशनचे CEO पवनकुमार सोळंकी यांनी विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र दिले। याप्रसंगी दिलीप सोनेगरा ज्वेलर्सचा संपूर्ण परिवार तसेच मुकुंद नाना राऊत, शंकर मराठे, रवींद्र ढोरे, नितीन काकडे उपस्थित होते। त्याचबरोबर आध्यात्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती। संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या देहूनगरीत आजचा सोन्याचा दिवस असून नभातून अमृता वर्षा होत आहे अशा भावना संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी व्यक्त केल्या। तुका आकाशा एवढा तेवढीच त्यांना शोभेल अशी पगडी दिलीप सोनेगरा ज्वेलर्स यांनी भेट दिली आहे। अशी ही अनमोल भेट संपूर्ण वारकरी संप्रदाय कायमस्वरूपी लक्षात ठेवेल असंही ते म्हणाले। पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष, आज आनंदाचा दिवस आहे। नवे आज सोन्याचा दिवस, वर्षी अमृते पाहिला, खरंच आनंदाचा आणि भाग्याचा दिवस असं का म्हणा। जगद्गुरू तुकाराम महाराजांची उंची किती म्हणा तर अनुरेणू या तुकडा तुका आकाशावर, तुकाराम महाराजांचा विना आकाशावर व्यापक तुकाराम महाराजांची गाथा ही पंचम वेद आहे। तुकाराम महाराजांचे चिपळ एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि सगळ्यांना वैशिष्ट्य असणारी जगद्गुरू तुकाराम महाराजांची पगडी जी बनवलेली आहे तर त्याचं दिलीप सोनेगरा यांनी दिलेलं हे आम्हाला लोकार्पण केलं। तर ते नुसती दिली नाही तर त्याचं गिनीज बुक रेकॉर्ड झालेलं आहे। म्हणून संत तुकाराम महाराज संस्थांना, सर्व वारकरी लोकांना, सगळ्या भावी भक्तांना त्याचा खूप खूप आनंद होत आहे। रामकृष्ण हरी। संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त यांच्याकडून आम्हाला परमिशन मिळाल्यावर आणि CEO वर्ल्ड रेकॉर्डवाले पवन सोलंकी यांच्याकडून आम्हाला परमिशन मिळाली की आपण एक कुठली तरी मोठी पगडी बनवू शकतो। संत तुकाराम महाराजांची सर्वात मोठी आपण पगडी बनवू शकतो। तर तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यासाठी आपल्याला 500 मीटर कापड लागेल आणि मग आम्ही ते 500 मीटर कापड घेऊन आलो आणि ते 500 मीटर कापड आणल्यानंतर संत तुकाराम महाराजांची 23 फूट घेरा असणारी आणि 4.5 फूट हाईट असणारी आम्ही अशी पगडी बनवली आणि आज 11 मार्च 2025 रोजी लोकार्पण सोहळा देहू मंदिरात आम्ही केला आहे। ही सर्वात जगात संत तुकाराम महाराजांची सर्वात मोठी पगडी आहे। याचा आज आम्हाला खूप अभिमान आहे की वर्ल्ड रेकॉर्डकडनं आम्हाला याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे। रिसर्च केला की याच्या अगोदरचं रेकॉर्ड कोणाचं किती आहे, काय आहे आणि ते रेकॉर्ड मोडण्याच्या दृष्टीने आम्हाला ही पगडी बनवायची होती। सर्वसाधारणपणे जुने जे उदयपूरचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यापेक्षा आम्हाला मोठी पगडी करायची होती। तुकाराम महाराजांची सर्वात मोठी पगडी पहिल्यांदाच घडते। मग तुकाराम महाराजांची पगडी कशी असेल, मागून कशी असेल, साईडनी कशी असेल याच्याबद्दल आम्हाला थोडासा रिसर्च करावा लागला। त्यानंतर साधारणपणे 1000 ते 500 मीटर आम्ही कापड वापरायचं ठरवलं होतं। पगडीसाठी आपण 500 मीटर कापड सुती कॉटनचं हे अहमदाबादमधून मागवलं होतं आणि ते कापड गुंडाळताना आम्हाला भरपूर त्रास झाला। बरेच एक्सपेरिमेंट आम्हाला करावे लागले पगडी बांधताना। आतापर्यंत साधारणपणे ही पगडी इथे तयार होण्याच्या अगोदर साधारण 17 ते 18 वेळा आम्ही ही पगडी बांधलेली आहे। याचे मेंटेनन्स ऍक्च्युली तसं कॉटनच्या कापडावर आपण ऑलरेडी हे बांधलेलं आहे, केमिकल्स मारून त्याला कडकपणा आणलेला आहे। झुरळ, किडा मुंगी लागू नये याची आपण काळजी ऑलरेडी घेतलेली आहे। आता हे जे आहे हवा पॅक बंद एकदा केलं की फक्त डांबराच्या गोळ्या जरी तुम्ही आतमध्ये टाकून ठेवल्यात तरी शेवटी आपण याला खळ वगैरे हा प्रकार वापरलेला नाहीये की जेणेकरून किडा मुंगी वगैरे लागेल, असं आपण केमिकलचाच वापर केलेला आहे याच्यासाठी। हा, बाकी जे चिकटवण्यासाठी किंवा याच्यासाठी जे मटेरियल वापरलेलं आहे टोटली सिंथेटिक मटेरियल आहे। सिंथेटिक मटेरियलला कुठलीही कीड वगैरे लागत नाही आणि त्या दृष्टीने विचार करून आम्ही पगडी बनवलेली आहे। याच्या आतमध्ये जे आहे ते कडक हिटलॉनचा वापर आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे की ज्याने आतमध्ये गरमी वगैरे काय होऊ नये, त्यामुळे ते खराब होऊ नये पगडी। यासाठी जर व्यवस्थित पॅक बंद ठेवली तर 5-6 वर्ष तरी याला काही होऊ शकत नाही।